माजलगाव धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे माजलगाव धरणाची जी टक्केवारी आहे ती वाढताना आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे। आज आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार माजलगाव धरणाची जी एकूण टक्केवारी आहे ती किती झालेली आहे, याचबरोबर धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा हा किती दलघमीमध्ये झालेला आहे आणि येणारी पाण्याची आवक सध्या किती क्युसेसने सुरू आहे, ह्याविषयीचीच सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। माजलगाव धरणाची जवळपास 2 वाजण्याची ही ताजी आकडेवारी आलेली आहे। ताज्या आकडेवारीनुसार माजलगाव धरणात जो उपयुक्त पाणीसाठा आहे तो 187.90 दलघमी इतका झाला असल्याचं या अधिकृत आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। माजलगाव पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे येणारी पाण्याची आवक देखील झपाट्याने वाढल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेले होते। काल जर पाहिलं तर पाण्याची आवक कमी झाली होती, परंतु रात्री काही प्रमाणात पडलेल्या पावसामुळे सकाळच्या आकडेवारीमध्ये आणि दुपारी 2 वाजण्याच्या आकडेवारीमध्ये पाण्याची वाढ झाली असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। 13,000 क्युसेस पर्यंत पाण्याची आवक वाढल्याचं देखील ह्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलं असून माजलगाव जी धरण आहे ते 61.30% इतकं भरलं असल्याचं देखील ह्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। माजलगाव धरणाची जी पाणी पातळी आहे ती झपाट्याने वाढ होत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। कारण जर 6 दिवसापूर्वी जर पाहिलं तर माजलगाव धरणामध्ये केवळ 25% पाणीसाठा होता, परंतु आज जर ह्या आकडेवारीकडे जर पाहिलं तर ही आकडेवारी 61.30 पर्यंत पोहोचली आहे। जवळपास माजलगावचं धरण ह्या 6 दिवसामध्ये जर पाहिलं तर 30 ते 32% भरला असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। सध्या माजलगाव धरणामध्ये 61.30% इतका पाणीसाठा झालेला आहे आणि ह्याचबरोबर पाण्याची आवक देखील वाढल्यामुळे आता धरणाच्या टक्केवारीत देखील वाढ होताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे। माजलगावच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जर असाच कायम पाऊस पडला तर लवकरच माजलगावचं धरण हे 100%च्या दिशेने वाटचाल करील असा अंदाज देखील धरण क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्याकडून वर्तवला जात आहे। माजलगाव धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही आणखी ह्या आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।